एशिया कपमधील आजच्या भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार देशभर जाणवतो आहे. मात्र या थराराला अमरावती शहरासह जिल्ह्यात बेकायदेशीर सट्टेबाजींनी गालबोट लावले आहे. करोडोच्या बोली लावल्या जात असल्याची माहिती उघड होत असून कायद्याचे रखवालदार मात्र डोळेझाक करत आहेत का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. लोकांच्या पैशाची लूट करून तरुणाईला जुगाराच्या दलदलीत ओढणाऱ्या सट्टेबाजांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना पोलीस केवळ प्रेक्षकांच्या भूमिकेत का, असा रोष व्यक्त होत आहे. क्रिकेट हा खेळ आहे, पण त्याला गुन्हेगारीचा रंग का लावला जातोय, असा सवालही तरुणांनी केला आहे. जिल्हाभर सट्टेबाजाचे जाळे पसरले असून पोलिसांकडे त्याची माहिती असतानाही कार्यवाही होत नाही, असा आरोप नागरिकांनी केला. प्रत्येक मोठ्या सामन्यात सट्टेबाजाचे धंदे फुलतात, असा अनुभव जाणकारांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ सट्टेबाजाच्या मुसक्या आवळल्यात आणि समाजाला जुगाराच्या विषारी नशेतून वाचवले, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा पोलीस प्रशासन सट्टेबाजांना संरक्षण देते का, हा संशय आणखी गडद होईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. विदर्भ सिटी न्यूज, अमरावती.